1945 बर्लिनवर बॉम्ब पडत होते. हिटलरचं साम्राज्य संपत होतं. पण त्या शेवटच्या दिवसांत नाझी ऑफिसर्स युद्धापेक्षा एका दुसऱ्याच मिशनमध्ये व्यस्त होते. ते जगातील सर्वात मोठा खजिना गायब करत होते. अब्जावधींचं सोनं, रेअर डायमंड्स, चोरी गेलेली लेजंडरी पेंटिंग्स, सिक्रेट स्विस बँक अकाउंट्स आणि अशी डॉक्युमेंट्स ज्यामुळे जगातील अनेक पॉवरफुल लोक एक्सपोज होऊ शकत होते. आणि सर्वात मोठी गोष्ट, काही हिस्टॉरियन्सचं म्हणणं आहे की आजही त्या खजिन्याचा मोठा भाग कुठेतरी हिडन आहे. हिटलरचं सिक्रेट ड्रीम. हिटलर फक्त डिक्टेटर नव्हता, त्याचं एक वेड होतं, आर्ट. तरुणपणी हिटलर व्हिएनामध्ये पेंटर बनण्याचं स्वप्न पाहायचा. पण 2 वेळा आर्ट अकॅडमीने त्याला रिजेक्ट केलं आणि इथूनच त्याच्या ऑब्सेशनची सुरुवात झाली. युद्धादरम्यान नाझीजने युरोपमधील म्युझियम्स, चर्चेस आणि ज्यूइश फॅमिलीजकडून लाखो आर्टवर्क्स लुटले. पण फार कमी लोकांना माहीत आहे, हिटलर युद्धानंतर जर्मनीमध्ये जगातील सर्वात मोठं म्युझियम बनवणार होता. त्याचं नाव होतं फ्युरर म्युझियम. या म्युझियममध्ये फक्त चोरी केलेली कला ठेवली जाणार होती. म्हणूनच नाझी सोल्जर्स काही ठिकाणी सैनिकांपेक्षा जास्त पेंटिंग्स प्रोटेक्ट करत होते. नाझी गोल्ड ट्रेन आणि अंडरग्राऊंड सिटी. 1945 मध्ये अचानक एक ऑर्मर्ड ट्रेन पोलंडच्या दिशेने रवाना झाली. विटनेसेस सांगतात त्या ट्रेनमध्ये सोनं, डायमंड्स, नाझी गोल्ड रिझर्व्स आणि सिक्रेट फाईल्स होत्या. पण ती ट्रेन वॉलब्रिक भागात पोहोचल्यावर अचानक गायब झाली. आजही लोक तिला नाझी गोल्ड ट्रेन म्हणतात. त्या भागाखाली नाझीजने हजारो अंडरग्राऊंड टनल्स तयार केले होते. या सिक्रेट कन्स्ट्रक्शनला नाव होतं प्रोजेक्ट रीसे. हजारो कैद्यांना जबरदस्तीनं कामाला लावलं गेलं. पण इथे सर्वात धक्कादायक थिअरी आहे. काही रिसर्चर्सचं म्हणणं आहे हे टनेल्स फक्त स्टोरेजसाठी नव्हते, तर हिटलरसाठी सिक्रेट अंडरग्राऊंड सिटी बनवली जात होती. आजही त्या टनेल्सचा पूर्ण मॅप कुणाकडे नाही. काही भाग आजही परमनंटली सील्ड आहेत. लेक टॉपलेट्स आणि नाझी डेथ सिक्रेट्स. ऑस्ट्रियामधलं लेक टॉपलेट्स हे लेक इतकं डेंजरस आहे की अनेक डायव्हर्स आत जाऊन परत आले नाहीत. युद्धाच्या शेवटी नाझीजने अनेक मेटल बॉक्सेस या लेकमध्ये फेकल्याचं सांगितलं जातं. 1959 मध्ये डायव्हर्सला तिथे फेक ब्रिटिश करन्सी सापडली. ही होती ऑपरेशन बर्नार्ड. ब्रिटनची इकॉनॉमी डिस्ट्रॉय करण्यासाठी नाझीज नकली नोटा तयार करत होते. पण डायव्हर्सच्या रिपोर्ट्सनुसार लेकच्या तळाशी अजूनही काही सील्ड क्रेट्स आहेत. आणि सर्वात क्रीपी गोष्ट, काही डायव्हर्सना तिथे अंडर वॉटर ट्रीजमध्ये अडकून मृत्यू झाला. ॲम्बर रूम आणि घोस्ट ट्रेजर. हिस्ट्रीमधली सर्वात लेजेंडरी मिसिंग ट्रेजर, द ॲम्बर रूम. संपूर्ण खोली सोनं आणि ॲम्बर स्टोन्सने बनवली होती. रशियाच्या राजवाड्यातील ही खोली इतकी मौल्यवान होती की तिला 8th वंडर ऑफ द वर्ल्ड म्हटलं जायचं. 1941 मध्ये नाझीजने ती डिसमॅन्टल करून जर्मनीला नेली आणि मग ती कायमची गायब झाली. 1997 मध्ये जर्मनीमध्ये ॲम्बर रूममधला एक ओरिजिनल मोझेक पीस अचानक सापडला. म्हणजेच ॲम्बर रूम खरंच अस्तित्वात होती आणि तिचे काही भाग अजून कुठेतरी हिडन असू शकतात. काही ट्रेजर हंटर्स दावा करतात की पोलंडमधल्या एका चर्च खाली सिक्रेट नाझी वॉल्ट आहे, जिथे ॲम्बर रूम लपवली गेली असू शकते. नाझी एस्केप रूट्स आणि सिक्रेट गोल्ड. युद्ध संपत असताना अनेक नाझी ऑफिसर्स अचानक गायब झाले आणि त्यांच्यासोबत गायब झाली गोल्ड रिझर्व्स. काही सिक्रेट डॉक्युमेंट्सनुसार नाझीजकडे साऊथ अमेरिकाला जाण्यासाठी हिडन एस्केप रूट्स होते. या रूट्सला नाव दिलं गेलं रॅटलाईन्स. अर्जेंटिना, ब्राझील आणि चिलीमध्ये आजही सिक्रेट नाझी बंकर्सबद्दल स्टोरीज ऐकायला मिळतात. काही हिस्टॉरियन्सचं म्हणणं आहे की नाझी गोल्डचा काही भाग स्विस बँक्समध्ये सिक्रेटली ट्रान्सफर झाला होता आणि त्यामुळेच अनेक फाईल्स आजही फुल्ली पब्लिक करण्यात आलेल्या नाहीत. 80 वर्षांपूर्वी एक युद्ध संपलं, पण त्या युद्धाची काही रहस्य आजही जिवंत आहेत. कुठेतरी डार्क टनलमध्ये, कुठल्या तरी लेकच्या तळाशी किंवा एखाद्या सील्ड बंकरमध्ये कदाचित हिटलरचा हरवलेला खजिना अजूनही लपलेला आहे. आणि म्हणूनच
आजही हजारो ट्रेजर हंटर्स युरोपमध्ये मेटल डिटेक्टर्स घेऊन फिरतात, कारण जर हा खजिना कधी सापडला तर तो फक्त इतिहास बदलणार नाही, तर जगातील सर्वात मोठ्या मिस्ट्रीजपैकी एक मिस्ट्री कायमची संपेल.